Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. Okay. We are discussing our first unit non-conventional machining processes. Up to abrasive jet machining we have finished in last video. Now we will continue with next non-conventional machining process, that is ultrasonic मशनिंग. ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये ॲब्रेसिव्ह जेट मशनिंग प्रोसेस बघितली होती. आता आपण नेक्स्ट मशनिंग प्रोसेस बघूया, अल्ट्रासोनिक मशनिंग, इट इज USM. ओके, इट इज अनदर मेकॅनिकल एनर्जी बेस्ड प्रोसेस. Ultrasonic machining, it is a mechanical material removal process in which material is removed by repetitive impact of, okay, material is removed by repetitive impact of abrasive slurry on work surface by using high frequency oscillation of shaped tool. ओके, म्हणजेच थोडक्यात काय बघा, अल्ट्रासोनिक मशीनिंग मध्ये मटेरियल रिमूव्हल कसं होणार आहे, ड्यू टू repetitive impact of abrasive slurry and by using high frequency oscillation of shaped tool. म्हणजे ह्याच्यामध्ये काय ॲब्रेसिव्ह स्लरी आहे आणि ऑसिलेशन्स आहेत कशाचे, टूलचे, आणि हे यूज करून आपण काय करणार आहे, तर मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे. ओके, the term ultrasonic refers to waves of high frequency. Okay, ultrasonic means काय आहेत, हाय फ्रिक्वेन्सी वेव्स आहेत, जनरली अबाउट 20 किलोहर्ट्ज. ओके, तर नेक्स्ट आपण प्रिन्सिपल बघूया अल्ट्रासोनिक मशीनिंगसाठी काय आहे वर्किंग प्रिन्सिपल. In this process, a cutting tool is given mechanical vibrations, okay, so that it oscillates axially at high frequency in abrasive slurry against the stationary workpiece. Okay, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, वर्कपीसवरती ॲब्रेसिव्ह स्लरी आहे आणि ह्या वर्कपीसच्या अगेन्स्ट आपण काय करणार आहे, इथं टूल काय करणार आहे, व्हायब्रेट करणार आहे किंवा ऑसिलेट करणार आहे. ठीक आहे, the tool has the same shape to be machined. Okay, another important point काय आहे बघा, the tool has the same shape to be machined. म्हणजेच अल्ट्रासोनिक मशीनिंगमध्ये काय आहे, टूलचा शेप कसा आहे, एक्झॅक्ट जो आपल्याला वर्कपीसवरती मशीन करायचा आहे. ओके, नेक्स्ट, the impact of the abrasive causes the metal removal from the workpiece. ओके, ज्यावेळी आपण ऑसिलेटिंग टूल आहे जे व्हायब्रेट होतोय ॲब्रेसिव्ह स्लरीमध्ये आणि ह्याच्यामुळेच काय होणार आहे, ड्यू टू ॲब्रेसिव्स आपल्याला वर्कपीसवरती काय होणार आहे, मटेरियल जे आहे ते हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे, एव्हरी ॲब्रेसिव्ह ग्रेन इज हॅमर्ड. ओके, every abrasive grain is hammered into work surface by a high frequency oscillating tool that causes chipping of fine particles from the workpiece resulting in removal of material. म्हणजेच काय, आपण ॲब्रेसिव्ह जे ग्रेन्स आहेत काय केलेलं आहे, हॅमर केलेले आहेत कंटिन्युअसली बाय युझिंग ऑसिलेटिंग टूल, आणि ह्याच्यामुळेच काय होणार आहे, वर्कपीसवरचे जे फाईन पार्टिकल्स आहेत ते हळूहळू काय होणार आहे, त्याचं चिपिंग फॉर्म, चिपिंग होऊन काय होणार, हळूहळू ते रिमूव्ह व्हायला चालू होणार आहेत. ओके, आणि आपल्याला जो टूलचा शेप आहे तो हळूहळू काय होईल, वर्कपीसवरती फॉर्म व्हायला चालू होईल. ठीक आहे, आता आपण डायग्रॅममध्ये बघूया. आपल्याला हा ट्रान्सड्युसरचा पोर्शन दिसतोय ज्याला ऑसिलेटर किंवा अम्प्लिफायर असं म्हटलेलं आहे. ओके, जनरली किंवा त्याला जनरेटर देखील म्हणतात. आणि ज्यावेळी पॉवर सप्लाय ऑन होईल हा ट्रान्सड्युसर काय होतो, व्हायब्रेट व्हायला चालू होतो ड्यू टू मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह ॲक्शन किंवा त्याला मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह इफेक्ट असं देखील म्हणतात. आणि ह्या स्टॅकला आपण काय टूल होल्डर काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे, आणि टूल होल्डर काय करतं, टूल कॅरी करतं. ठीक आहे, ज्यावेळी आपलं पॉवर सप्लाय ऑन होईल, ओके, ट्रान्सड्युसर काय होईल, त्याचं काम चालू करेल, त्यावेळी काय होणार आहे, आपलं टूल होल्डर काय होणार आहे, ऑसिलेट व्हायला चालू होणार आहे किंवा व्हायब्रेट व्हायला चालू होणार आहे फास्ट ॲक्शनमध्ये. आणि आपलं वर्कपीस जे आहे ते कशामध्ये, ॲब्रेसिव्ह स्लरीमध्ये डीप केलेलं आहे इलेक्ट्रोलाइटमध्ये. आणि ज्यावेळी टूल आपलं व्हायब्रेट होतं, ओके, अगेन्स्ट तुमच्या ॲब्रेसिव्ह स्लरी, आपलं वर्कपीसवरती काय होणार आहे, जे पार्टिकल्स आहेत ते हळूहळू काय होणार आहेत, फाईन पार्टिकल्स त्याचं चिपिंग होऊन काय होणार आहे, हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होणार आहेत, आणि जो टूलचा शेप आहे तो काय होणार आहे, वर्कपीसवरती फॉर्म व्हायला चालू होईल. ठीक आहे, आपण आता सेटअप बघूया अल्ट्रासोनिक मशीनिंगचा कसा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सड्युसर दिसतोय,
जो कशाशी कनेक्ट केलेला आहे, हाय फ्रिक्वेन्सी पॉवर सप्लायला. ओके. त्यानंतर टूल होल्डर आहे आणि खाली आपल्याला टूल होल्डरचे टूल टिप दिसते. ओके. खाली कंटेनरमध्ये ॲब्रेसिव्ह स्लरी घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिक्सर आहे आणि त्याच्यावरती काय आपला वर्कपीस काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. आणि ही जी काय ॲब्रेसिव्ह स्लरी आहे ही कंटिन्यू पंपिंग करून आपण कुठं फोकस केलेलं आहे, आपले वर्कपीस आणि टूलच्या मध्ये. ओके. आता ज्यावेळी पॉवर सप्लाय ऑन होईल त्यावेळी काय होणार आहे, तुमचं आपलं टूल जे आहे किंवा टूल होल्डर जे आहे काय होणार आहे, ऑसिलेट किंवा व्हायब्रेट व्हायला चालू होणार आहे अप अँड डाऊन ह्या मोशनमध्ये. ओके. ॲक्सेली काय होणार आहे, तो अप अँड डाऊन या त्याच्या मुवमेंट होणार आहेत. आणि ह्या ऑसिलेशन्समुळं किंवा ह्या व्हायब्रेशन्समुळं आपलं काय होणार आहे, टूल जे आहे हे कंटिन्युअस काय इम्पॅक्ट करणार आहे ॲब्रेसिव्ह स्लरीवरती, जी वर्कपीसवरती आहे. ओके. आणि ह्याच्यामुळेच काय होणार आहे, वर्कपीसवरचं जे मटेरियल आहे ते हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे. आणि जसा टूलचा शेप आहे तसाच आपल्याला वर्कपीसवरती फॉर्म होणार आहे. ओके. आता टूल कसं करतं, आपण फोर्सफुली त्याला काय करणार आहे, आपण खाली घेणार आहे. आणि ही जी मोमेंट आहे आपली टूलची, ओके, तर ह्यासाठी आपण टूल फीड मेकॅनिझम यूज केलेला आहे, जे हळूहळू आपल्याला टूलला खाली घेईल. ओके. अगेन्स्ट आपल्या वर्कपीस. ठीक आहे. तर हे पॉईंट्स आपण वन बाय वन बघूया. The ultrasonic transducer converts electrical energy into ultrasonic waves or vibrations using magnetorestrictive effect. ओके. आता हा ट्रान्सड्युसर आहे, ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय म्हणून काय होणार आहे, हा व्हायब्रेट व्हायला चालू होईल. ओके. किंवा ऑसिलेट व्हायला चालू होईल. Tool vibrates longitudinally at 20 to 30 kilohertz with amplitude 0.02 mm pressed on the work surface with light force. आता हे जे व्हायब्रेट होणारं टूल आहे हे आपण काय करतो, लाईट काय करतो, प्रेस करतो अगेन्स्ट वर्क पीस. ओके. The abrasive particles in form of abrasive slurry is continuous circulate between tool and work. The tool performs hampering action on abrasive particles. आता ही जी काय स्लरी आहे ही कंटिन्युअस आपण काय केलेलं आहे, सर्क्युलेट केलेलं आहे कशाच्या मध्ये, वर्कपीस आणि आपल्या टूलच्या मध्ये. ओके. The vibration of tool tip accelerates the abrasive particles at high rate and imparts the necessary force for cutting action. ओके. आता ही व्हायब्रेशन जी आहे टूल टिपची ही काय करणार आहे, आपलं इम्पॅक्ट करतात वर्कपीसच्या वरती, वर्कपीस सरफेसवरती. आणि जो कटिंग फोर्स रिक्वायर्ड आहे तो तिथं काय होतो, तयार होतो. आणि त्यामुळे हळूहळू काय होतं, आपलं इथं चिपिंग होतं आणि मटेरियल रिमूव्ह व्हायला चालू होतं. The tool is gradually moves down by means of tool feed mechanism to maintain constant gap. ओके. जसं जसं आपलं मटेरियल रिमूव्ह व्हायला चालू होईल तसं जसं आपण काय करतो, हे टूल जे आहे किंवा टूल होल्डर जे तो खाली घेतो. ओके. बाय युझिंग टूल फीड मेकॅनिझम तो हळूहळू लाईट फोर्स काय करतो, इथं आपण त्या लाईट फोर्सफुली तो आपण खाली घेतो. कशाचं म्हणजेच काय करतो, प्रेस करतो खाली वर्कपीसच्या अगेन्स्ट. ओके. त्यासाठी टूल फीड मेकॅनिझम यूज केलं जातं. आणि जो गॅप आहे आपला वर्कपीस आणि टूल टिपच्या मध्ये तो मेंटेन ठेवला जातो. ठीक आहे. द नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ अल्ट्रासोनिक मशीनिंग. फर्स्ट बघा, एनी नोन हार्ड मटेरियल कॅन बी इझिली मशीन्ड. ओके. कुठलंही आपल्याला माहितीतलं जे हार्ड मटेरियल आहे ते इझिली मशीन केलं जातं बाय युझिंग अल्ट्रासोनिक मशीनिंग. सेकंड, अनदर इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज काय आहे बघा, it can be used for machining of both conductive and non-conductive materials. ओके. अल्ट्रासोनिक मशीनिंग जे आहे ते कंडक्टिव्ह ॲज वेल ॲज नॉन कंडक्टिव्ह मटेरियल देखील मशीन करण्यासाठी यूज केलं जातं. ओके. दी प्रोसेस इज नॉईजलेस. ओके. याच्यामध्ये जरी व्हायब्रेशन्स असली तरी तितकी प्रोसेस जी आहे ती ही काय करते, म्हणजे त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट इतका येत नाही, त्यामुळे ही नॉईजलेस प्रोसेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट, complex shapes with good accuracy and reasonable surface finish can be obtained. ओके. कॉम्प्लेक्स शेप जे असतील हे देखील विथ गुड ॲक्युरेसी फिनिश केले जातात आणि सरफेस फिनिश देखील त्याला अल्ट्रासोनिक मशीनिंगमध्ये चांगला येतो. ओके. अँड लास्ट वन, नो हीट इज जनरेटेड इन द प्रोसेस, सो द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द वर्क पीस रिमेन्स अनचेंज्ड. ओके. हा देखील महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. ह्याच्यामध्ये फारशी हीट तयार होत नसल्यामुळे काय होणार आहेत, फिजिकल प्रॉपर्टी जे आहेत वर्कपीसच्या ह्या काय होत, चेंज होत नाहीत. ओके. आणि आपल्याला चांगला क्वालिटी प्रोडक्ट मिळतो.
Then disadvantages of ultrasonic machining. The abrasive slurry has to be periodically replaced. ओके, जी abrasive slurry आपण यूज करणार आहे ही आपल्याला पिरियॉडिकली चेंज करायला लागते सेटअपमध्ये. जर आपण चेंज केली नाही तर आपल्याला मटेरियल रिमूव्हल जे आहे ती तितक्याशा हाय रेटमध्ये होणार नाही. ओके, त्यामुळे जी स्लरी आहे ती पिरियॉडिकली चेंज करावी लागते या सेटअपसाठी अल्ट्रासोनिक मशीनिंगमध्ये. सेकंड, दी मेटल रिमूव्हल रेट इज लो. ओके, आता ही जी प्रोसेस आहे ही मेकॅनिकल एनर्जी बेस्ड असल्यामुळे काय आहे याच्यामध्ये मटेरियल रिमूव्हल रेट जो आहे तो थोडासा काय आहे कमी आहे. नेक्स्ट, इट इज नॉट सुटेबल फॉर हेवी स्टॉक रिमूव्हल. ओके, जर आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये मेटल रिमूव्ह करायचं असेल तर तिथे ही प्रोसेस फारशी यूज केली जात नाही. इथं मटेरियल रिमूव्हल रेट कसा आहे कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट डिसएडवांटेज, द इनिशियल इक्विपमेंट कॉस्ट अँड द टूलिंग कॉस्ट इज हाय. ओके, आता ह्याच्यामध्ये ट्रान्सड्यूसर आहे, तुमचा पॉवर आपण काय करतो यूज करतो, पॉवर सप्लाय आहे, त्यामुळं जी कॉस्ट आहे इक्विपमेंटची किंवा टूलिंगची देखील ही देखील कशी आहे इथं हायर आहे. ओके, अँड लास्ट डिसएडवांटेज, द पॉवर कन्झम्पशन इज क्वाईट हाय. ओके, इथं जे पॉवर लागणार आहे आपल्याला ऑसोलेशनसाठी, ऑसोलेशन्स कशा आहेत, व्हायब्रेशन्स आपल्याला इथं कशा आहेत हायर रेटमध्ये, त्यामुळं जी पॉवर लागणार आहे ती कशी आहे इथं क्वाईट हाय. ओके, आणि फायनली ॲप्लिकेशन्स ऑफ अल्ट्रासोनिक मशीनिंग. फर्स्ट बघा ॲप्लिकेशन, कटिंग इंटरनल थ्रेड्स इन सिरॅमिक्स अँड ग्लासेस बाय रोटेटिंग दी वर्कपीस. ओके, आपल्याला सिरॅमिक्स किंवा ग्लासेस यासारखे जे हार्ड मटेरियल आहेत त्याच्यामध्ये इंटरनल थ्रेड्स फॉर्म करायचे असतील हे देखील आपण अल्ट्रासोनिक मशीनिंग यूज करून काय करू शकतो तिथं फॉर्म करू शकतो. ठीक आहे. सेकंड, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वायर ड्रॉइंग, पंचिंग अँड ब्लँकिंग डाईज. ओके, जे डाईज असतात पंचिंग किंवा ब्लँकिंगचे असतील हे डाईज देखील तयार करण्यासाठी आपण काय केलं जातं अल्ट्रासोनिक मशीनिंग यूज केलं जातं. नेक्स्ट ॲप्लिकेशन बघा, इन डेंटिस्ट्री वर्क टू ड्रिल होल्स इन टीथ. ओके, जिथं डेंटिस्ट काम करत असतात. ओके, साधारण आपलं जिथं डेंटिस्ट कशासाठी असतात हे, जिथं आपलं दाताचं जर काही काम असेल तर आपण डेंटिस्टकडे जातो. आणि हे डेंटिस्ट जर समजा आपल्या दातामध्ये काही ड्रिल्स वगैरे लहान ड्रिल्स करायचे असतील तर हे देखील जे ड्रिल्स आहेत हे अल्ट्रासोनिक मशीनिंगला काय केले जातात. ओके, नेक्स्ट, इन मेकिंग होल्स ऑफ एनी शेप फॉर विच द टूल कॅन बी मेड. तर अल्ट्रासोनिक मशीनिंग यूज करून आपण एनी शेपचे टूल्स आहेत, कुठल्याही शेपचे जे होल्स आहेत ते काय करू शकतो आपण ड्रिल करू शकतो. ठीक आहे. अँड लास्ट ॲप्लिकेशन, कॉइनिंग ऑफ ग्लास अँड सिरॅमिक्स. ओके, जे हार्ड मटेरियल्समध्ये आपल्याला जर कॉइन्स फॉर्म करायचे असतील हार्ड मटेरियल्स लाईक ग्लास अँड सिरॅमिक्स तर ते देखील ज्याला कॉइन जे आपण तयार करतो त्याला कॉइनिंग म्हणतात. तर हे कॉइनिंग देखील काय केलं जातं अल्ट्रासोनिक मशीनिंग यूज करून केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अल्ट्रासोनिक मशीनिंग. थँक्यू.